कळो तूच कर्म तुझे नाम धर्म वार करी पंथा पांडुरंग। जिचे पिढे बाळ प्राणतीचा विकळ ऐसा मातेचा स्वभाव सूत्र दोरी एक जीव सुखाची विश्रांती उमटे मातेची आचित्ती ऐसा मातेचा स्वभाव सूत्र दोरी एक जीव। तुका म्हणे संत तुम्ही बहु कृपावंत ऐसा मातेचा स्वभाव सूत्र दोरी एक जीव। परमपुरुष शौर्य पांडुरंग मुरारी कमलनयन कान्हा गोपिका चित्तहरी प्रकट निकट शोभे रुक्मिणी रम्यमानी सदैव हासं विठ्ठलं चिंतयामि। विश्वंभरे भवते मोठे कुंतलीच माया विश्वव्यापे कुंतलीच माया विश्वव्यापके मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। तुका वा परब्रह्मरूपी तुकिता तुका पावला सत्स्वरूपी तुका स्वामी हे नाम वाचे गाता बहुसा निळा पावला वरमहाता प्रतिष्ठान गोदावरीचा निवासी असा भक्त जो आवडे श्री हरीसी तया वर्णिता प्रेम अत्यंत चित्ता। नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा कैलास राणा शिवचंद्रमुनी फणींद्र माथा मुकुट जळाळी कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझवीन शंभो मज कोण तारी आता माझे दंडवत तुमच्या संत चरणासी तुमच्या संत चरणासी तुमच्या संत चरणासी आता माझे दंडवत तुमच्या संत चरणासी तुमच्या संत चरणासी तुमच्या संत चरणासी आता माझे दंडवत जिचे पिढे बाळ प्राणतीचा विकळ ऐसा मातेचा स्वभाव सूत्रधुरी एक जीव। प्रस्तुत प्राप्त समयी निरूपणा करता निवडलेली दिव्य अक्षर महान भगवत भक्त विश्ववंद्य जगवंद्य महाराष्ट्रभूषण देऊचे सुप्रसिद्ध असे साधू श्रीमंत असे जगद्गुरु तुकोबराय देव दुर्लभते हात आलाय आस्तिके नास्तिके काळाय गोराय गरीब श्रीमंत धनवाने कुलवाने ज्ञानवाने बलवाने देह तपस्व्याचा योग्याचा आहे जप्याचा आहे देवाचा आहे अथवा संसारिकाचा आहे दोन तत्व या देहाला महत्वाचे आहे।
एक पालनीय तत्व आणि एक संरक्षणीय तत्व. तर त्या पालनीय तत्वाचा आलेख काय? पालनीय तत्वात आई हा स्रोत आहे. काय असते आई? काय असतो आईचा स्वभाव? काय हे दातृत्व आईचं? काय मातृत्व आईचं? आईच्या स्वभावाचा दिग्दर्शन करणारी दिव्य अक्षर. भजन करा विठ्ठल. निरूपणा करता निवडलेल्या दिव्य अक्षरात माझे तुकोबर आहे. आईच्या स्वभावाचं दिग्दर्शन करताय. आई मांडत असताना माझ्या तुकोबरायने अंतिम चरण वापरलाय. तुका म्हणे संत तुम्ही बहु कृपावंत. काय कृपा केली संतांनी? की आई हे छत्रपात्र, आई हे दातृत्व, आई हे मातृत्व आम्हाला ओळख करून दिलं. पालनीय तत्व काय? आई हा स्रोत काय? देह परत्वे काल परत्वे. मानवी जीवन मिळालंय उपभोगायला. कोण कोणत्या दिशेनं गेला, कोण कोणत्या रस्त्याने गेला, कोण कोणत्या मार्गाने गेलाय. चालण्याचे प्रारंभ करण्यापूर्वी आपण सर्व धर्मानुरागी मंडळी या पवित्र पांडालमध्ये का विराजित आहात? सर्वांना ज्ञात देव दुर्लभ देह मिळाला. या देहात दिनचर्येत आपण असा एकटे असा या राष्ट्रात परराष्ट्रात दुपारी सायंकाळी कुठेही केव्हाही जाणं प्रत्येकाला मरण घटना आटळे. मरणावर आतापर्यंत अधिराज्य कोणालाच करता आलं नाही, विजय कोणालाच मिळवता आलेला नाही. का? मरण ही घटना अशी आहे. महाराज म्हणतायत ज्याने सृष्टीची निर्मिती केली, सृष्टीचा पालन करता पालन हरता जगन नियंता प्रभू परमात्मा, त्याला देखील अवतार आदी कार्य आटोपल्यानंतर जावं लागलं. तर तुमची आमची काय स्थिती आहे? देव दुर्लभ देह मिळालाय. या देहात दिनक्रमण करत असताना महाराज म्हणतायत माशी पाक पाखडी तव हे सरे. मृत्यूसार प्रकरणात ओव्या आल्या. गेले बहुत बळाचे, गेले बहुत कुळाचे, गेले बहुत काळाचे कुळवंत राजा आये महाराजा आये, यहाँ कोई रहना नहीं पाए, बस यही चला है जाना, बस यही चला है जाना. दुनिया है मुसाफिर आना, दुनिया है मुसाफिर आना, दुनिया है मुसाफिर आना. मानवी देह मिळालाय. स्त्रीकुळात जन्म मिळाला, पुरुषत्व प्राप्त झालं, परंतु पाहुणे म्हणून आपण इथे बोलतोय तो देखील पाहुणा आहे, ऐकताय ती देखील पाहुणे. हा पाहुणा किती काळ मृत्यू लोकात माहिती नाही. संत मालिकेत सूत्र आहे. पूज्यश्री जगदाळे आबा नेहमी गात असतात, मला आरंभ करत असताना भूमिका मांडत असताना किम कारणास्तव आजचा हरी कीर्तने आपल्याला सर्वांना ज्ञात आहे साहेब, तरी देखील मांडणं आद्य कर्तव्य आहे. पाहुणे स्वरूपाने आपण बोलतोय तो पाहुणा, ऐकताय ती पाहुणी. मृत्यू लोकात असणारा जीव जंतूंचा बाजार आबा पाहुणा आहे. पाहुणा का? महाराजांची परिभाषा आहे, या देहात आलात ना आपण, मनुष्य देह मिळाला ना, मग जागरूकता काय? 2 दिवस राहायचं इथं. मी पाहुणा रे तू पाहुणा, मी पाहुणा रे तू पाहुणा, ऐकणारा 2 दिवसाचा बाजार सारा, 2 दिवसाचा बाजार सारा, 2 दिवसाचा बाजार सारा. आम्ही पाहुणा रे तू पाहुणा, मी पाहुणा तू पाहुणा, ऐकणारा 2 दिवसाचा बाजार सारा, 2 दिवसाचा बाजार सारा, 2 दिवसाचा बाजार गोड गात आहेत गुरुजी, टाळी वाजवा एकदा. ऐका बरं. 2 दिवसाचा बाजार सारा. मग ती 2 दिवस कशी माहिती आहे? काहीचा 1.5 दिवस संपलाय, अर्धाच बाकी आहे, 1 प्रहर बाकी आहे. देवडे महाराज काहीच्या गोऱ्या ओल्या आहेत, काहीच्या वाळलेल्या आहेत, काहीची गाडी भरली, काहीची स्मशानापर्यंत पोहोच झाली आहे.
काहींचा ढिगारा असला आणि काही नागनी दाग देऊन पाठीमागे फिरले. प्रत्येकाची वाटचाल त्या दिशेने आहे. या भक्तीला पात्र मरण घटना अटळ आहे. तुमच्या आमच्यात दिसणाऱ्या, असणाऱ्या, बसणाऱ्या, वावरणाऱ्या, परिवाराला, भावकीला, नातेसंबंधिकाला, गावाला प्रिय असणाऱ्या, परंतु 1 वर्षापूर्वी या मृत्यू लोकाच्या भूमीचा ज्यांनी निरोप घेतलाय अशा सगळ्यांच्या सुपरिचित कैलासवासी गंगा भागीरथी मनुबाई पाटीलबा पाटील होन यांच्या पुण्यस्मरणाप्रित्यर्थ होन परिवाराची समस्त भावकी, गावकी, आप्तेष्ट, गणगोत्र, मित्र परिवार, सगळे सोयरे, आर्थिक, सामाजिक, धार्मिक, पारमार्थिक, राजकीय, कला, क्रीडा क्षेत्रातील बरीच मंडळी या पवित्र पांडालमध्ये विराजित आहात. प्रामुख्याने शास्त्र संगतीनुसार पिंडदान, अन्नदान, ज्ञानदान, गोदान, भूदान, जलदान, दानादी कर्म समापन्न करतायत श्री विठ्ठल तुळाजी पाटील होन पुतणी, गंगा भागीरथी सिंधुताई कल्याणराव पाटील होन असून, श्री केशव मार्तंड पाटील होन पुतणी, महेशजी करुणा पाटील होन नातू, श्री प्रसाद कल्याणराव पाटील होन नातू, चिरंजीव समीर दत्तात्रय पाटील होन नातू, सौ अश्विनी विक्रम पाटील गुरुसळ नाथ, सौ रेणुका धनंजय पाटील चव्हाण नाथ, चिरंजीव प्रतीक कल्याणराव पाटील होन नातू, समस्त होन परिवार मनुआईंच्या ऋणातून ऋणमुक्त होण्याकरता शास्त्र संगतीनुसार आज आत्मामुक्ती दिन समापन्न करतोय. त्या प्रित्यर्थ हरिकीर्तन घडावी, हरिकथा घडावी, कीर्तनाचं कथेचं पुण्य फलित आई साहेबाच्या चरणी सुपूर्त होऊन आर्यमा देवता आईंची पिशाच योनीतून मुक्तता करावी. त्या अनुषंगाने आजचं हरिकीर्तन आहे. ज्यांच्या माध्यमातून या पवित्र कीर्तनाची संधी मजकडे आली आहे अशी पारमार्थिक वाटचालीतील आमचे मित्र, जगदाळे आबांच्या शिष्य परिवारातील एक ज्येष्ठ श्रेष्ठ पूज्यश्री गौरवजी पवार सर यांनी दिलेलं निमंत्रण, त्या माध्यमातून आजचं हरिकीर्तनाकरता महाराष्ट्रातील ख्यातनाम गायनाचार्य, स्वरमूर्ती, स्वर आविष्कार, स्वर गंधर्व, आमचे मार्गदर्शक, हितचिंतक, पारमार्थिक वाटचालीत आम्हाला आनंद घडवून देणारे, परमार्थाची योग्य दिशा देणारे श्री गुरु रविदास आबा जगदाळे आहेत. आबांच्या चरणी कोटी प्रणिपात करेल. विनेकरी महाराज आहेत. स्वरमूर्ती, स्वर आविष्कार, भजन सम्राट आमचे प्रकाशजी महाराज नायकवाडे मंजूरकर आहेत. आमची महाराज मंडळी म्हणत असतात त्या असल्यानंतर सगळ्या घटना मंजूर आहे, अशी मंजूरकर आहेत. बाबांच्याही चरणी कोटी प्रणिपात आहे. युवा पिढीतील स्वर सम्राट, स्वरमूर्ती आमचं सिन्नर तालुक्याचं भूषण अनिलजी महाराज आहेत. महाराजांच्या चरणी कोटी प्रणिपात करतो. पूज्यश्री आबांचे धाकटे चिरंजीव श्यामजी महाराज जगदाळे आहेत. दोन्ही मृदंगाचार्य पूज्यश्री आमचे बाळा महाराज काळे विघनवाडीकर आणि हनुमानजी महाराज पांगरे, दोन्ही मृदंगाचार्याच्या चरणी कोटी प्रणिपात करतो. छोटाली बटणे इको बेस ट्रबल गेन त्यातलं ज्ञान आहे. रघुभाऊ, तुमच्या गावचं नाव महाराष्ट्रभर त्यांच्या साऊंडच्या माध्यमातून ख्यातीला आहे. स्वभाव गोडे, पर्सनॅलिटी गोडे, वागायला गोडे, वागून घ्यायलाही गोडे, जसं असेल तसं असेल, पण आवाज तो आवाज आहे का नाही. असे गोड मौनगिरी साऊंड सिस्टमचे चालक मालक आमचे रविभाऊ चौधरी, त्यांचे ऋण व्यक्त करतो. ज्ञात अज्ञात, परिचित अपरिचित, आज मेजर साहेब माझ्या पाठीमागे उभा आहे. वाय सुट्टीचा काळ आहे, परंतु ती सुट्टी परमार्थात घालायची, का रक्तात गुन्हे परमार्थाचा, असे आमचे रामजी पोलगर मेजर साहेब ते देखील आहेत. त्यांच्याही चरणी कोटी प्रणिपात. गावात सप्ताह सुरू झाला, अधिष्ठान सुरू झालं, रामनाम जप सुरू झाला, तरी देखील संपर्क आबाचा आहे, फोन आबाचा आहे, धावती भेट दिलीच पाहिजे. त्या न्यायाचं काम आहे. का महाराष्ट्रातील दिग्गज कीर्तनकाराच्या गळ्यातील ताईत ही व्यक्ती, नियोजन करावं ह्या माणसांनी करावं पोहेगाव क्षेत्रात. असे आमचे पारमार्थिक वाटचालीतील ज्येष्ठ श्रेष्ठ आमचे भाऊ देवडे महाराज, रघुभाऊ देवडे महाराज, त्यांच्याही चरणी कोटी प्रणिपात करतो. आजचं हरिकीर्तन भविष्यात कधीही ऐकता यावं याकरता फास्ट मीडिया गजर हरिनामाचा हा यूट्यूब चॅनलचे मालक आमचे उद्धव बापू आहेत. त्यांच्याही चरणी कोटी प्रणिपात. ज्ञात अज्ञात, परिचित अपरिचित सर्व मंडळीच्या चरणी कोटी प्रणिपात करतो आणि विस्तृत चिंतनाला आरंभ करतो. भजन करा विठ्ठल मानवी देह मिळाला, परंतु मानवी देहात ऋण फेडण्याचं तादात्म्य आहे. ऋण फेडून मारता येईल. शास्त्राने देहावर अनंत ऋण सांगितले, परंतु त्याचा सामोपचार देताना मुख्यत्वात 3 ऋण आणले. ऋण कोणाकोणाचे? पंचमहाभूताचे ऋण आहे.
स्थावर ते सजीव निर्जीव पदार्थाचे देखील ऋण आहे आबा. पूज्यश्री आबा नेहमी प्रमाण देत असतात, देवाने दिलेला जीव दान स्वरूपात दिला, देह दान दिला, देह समर्पण करतोय आपण, त्याग करतोय, कदाचित कंटाळलो जीवनाला, नाहीसा करतो, संपुष्टात आणतो. महाराज म्हणतात न लगे द्यावा जीव सहजची जाणार आहे, हा विचार करा काही. विचार करण्याचं तादात्म्य मानवी देहात, ऋण फेडण्याचं तादात्म्य मानवी देहात. पृथ्वीचे ऋण, आकाशाचे ऋण, वायुदेवतेचे ऋण, पर्जन्य देवतेचे ऋण, हर एक घटकाचे ऋण. बोलू, ज्या पांडालमध्ये बसलोय, ज्या मंडपात बसलोय, त्याचे देखील आपल्यावर ऋण आहे. रवी भाऊ, काय ऋण आहे? ते छत्र छाया सावली देतो, एवढंच काय, उभं करणारा स्टॅमिन्यात उभं करतो, गाणानं टोले घालतोय त्या खेळ्यावर, त्यालाही विश्वास आहे. माणसं मंडपात आहे, उभे केलेला पांडाल आहे, मी जोपर्यंत धक्का देत नाही तर वरती पडत. सगळ्या घटनेचं ऋण आहे आपल्यावर. मग ऋण फेडण्याचं औदार्य मानवी देहाला आहे. परंतु शास्त्राने मुख्यत्वात 3 ऋण आणले, देवाचं, साधूचं आणि मायबापाचं. शरीर ज्यांच्या अनुषंगाने मिळालं, बुटकय, उंच आहे, काळ आहे, गोर आहे, दिसायला चांगलं आहे, विद्रूप आहे, कुलाचार करत असताना कुळाचं नाव कलंकित केलं अथवा कुळाचं नाव उच्चांकाला नेलं, हा स्वभावाचा भिन्न भिन्नतेचा नंतरचा पराक्रम आहे. परंतु मिळालाय ना देह, ज्यांच्या अनुषंगाने मृत्यू लोकात नांदलो, ज्या घरात जन्माला आलो, घराण्याचं नाव घेऊन पुढे चाललो, ऋण आई बापाची. परंतु जीव दिला, शरीर दिला आई बापाने, पण त्या शरीरात प्राण ज्योत दिली, ती उपकार देवाचे. जेने हा जीव दिला दान, तयाच्या करीन जीवंतन, जग जीवन नारायण, काही राखून तयाचे. प्रमाण गाताय, जीव दान दिला, देवाने दान दिला, शरीर दान केलं, माय बापाने केलं. शरीर जीवाचं तादात्म्य झालं, जीव शरीराची प्रीत पडली. परंतु ही प्रीत एकत्रित नांदत असताना या जीव शरीराची प्रीत जोपर्यंत संघटित आहे, एकत्रित आहे, जीव शरीर कटिबद्ध आहे, चालणं, वागणं, बोलणं, ऐकणं, हर एक क्रिया घडते, करून घेणारा देव आहे, शरीरात ऊर्जा आहे, शरीरात त्राण आहे, मन जाज्वल्यतेच आहे, तोपर्यंत कोणत्या रस्त्याने, कोणत्या मार्गाने चाललेला मिळालेला रस्ता, पकडलेली वाट चांगली का वाईट, ही सांगणारे संत, उपकार संताचे, ऋण संताचे. झाली माझी भूमिका. देवाचं ऋण, साधूचं ऋण, मायबापाचं ऋण फेडावं. परंतु कलियुगात, मॉडर्न जमान्यात, स्पर्धेच्या काळात माणसं दिसायला देखणी, वागायला हेकणी. ऐका बरं, वागणं कसं आहे? एकनेपणाचं आहे का? राहण्यात बदलला, चालण्यात बदलला, बोलण्यात बदलला, खाण्यात बदलला, पिण्यात बदलला, हर एक क्रियेत बदलला. पण मनमानी करत असताना देवाने दिलेला देह ऋण फेडून संपवायचा ही घटना विसरला. कृतज्ञपणा आता आहे का? आताचा नाही. इमानदार पशु आहे, इमानदार पक्षी आहे का? ज्ञान नाही वाचण्याचं, ज्ञान नाही ऐकण्याचं, ज्ञान नाही चालण्याचं, ज्ञान नाही बोलण्याचं, मार्ग कसा आहे माहिती नाही, शरीर मिळालंय ते किती काळे माहिती नाही, या देहात समायोपन करत असताना कसं करायचं माहिती नाही, तरी देखील इमानदारीचा व्यवहार आहे. कोणाचा? पशुचा. महाभारतात एक कथा आहे, शॉर्टकट सांगतो आबा, तुमच्याच अनुषंगाने माझी बसली. एकदा आबांग करता टाळी वाजवा, कारण हे नवं नवं जे मिळतं ना, ही कृपा प्रकाशजी आबांची आहे.
मी काय करत असतो, रिकामा वेळ असला का आबाची संगत सोडायची नाही. आबा आज कुठं कीर्तनी येऊ द्या मला, सोबत गेलं का काहीतरी नवं ऐकायला भेटतं. आता ऐका बरं. हा हे बा इकडं खुणवलं, ते म्हणले ऐकायलाच नाही, भजनच नाही, भोजन कम्प्लीट होतं आहे की नाही. त्याच्यामुळं घरच्या भाकरी गोड लागत नाही भाऊ, रोज बाहेरच यांच्या बरोबर. चला आता ऐका रघु भाऊ. हा तसं तुम्ही देखील पंक्तीला फोन करीत राहतात, या इकडं कीर्तन कुठं करा, पण संत पंगत इकडं वाहू दे आहे की नाही. चला आता ऐका. ऋण फेडणारा पशु आहे, पक्षी आहे, मनुष्य कृतज्ञ आहे. कसा कृतज्ञ आहे आणि पशुयोनीत काय ज्ञान आहे, 2च मिनिटात ऐका. राजाला कथा सांगायला राजहंस यायचा. कोण यायचा? राजहंस. राजहंसाची भाषा राजाला कळायची. पशुपक्षाचं मन जाणणारा राजा आहे, राजाला राजहंसाची भाषा कळायची. राजहंसांनी दररोज यायचं, दरबारात आल्यानंतर राजाला काहीतरी घटना गोष्ट कथा सांगायची. राजाला आनंद वाटायचा. रोजची दिनचर्या चाललेली आहे. सूर्योदय झाला, सभा सुरू झाली की राजहंसाचं आगमन. आगमन झालं, कथा ऐकायची. हनुमान काळ लोटत चालला, उन्हाळ्याचे दिवस आले. भर उन्हाळ्यात वनातून एक पांतस्त प्रवास करतोय, पायी प्रवास करतोय दादा. आणि पायी प्रवास करत असताना थकलाय, कुठेतरी विश्रांती घ्यावी. दुपारची वेळ आहे, तप्त ऊन आहे. तप्त उन्हात एका झाडाखाली विश्रांतीला थांबला, पडला, झोप लागली. ज्या झाडाखाली झोपलाय पांतस्त, त्या झाडाच्या सावलीत झोपलाय, परंतु त्या सावलीला कुठेतरी छेदन बिदन आहे. थोडीशी सूर्यकिरण त्याच्या चेहऱ्यावर पडतायत अनिल दादा. सूर्यकिरण अंगावर पडतायत झोपलेल्या व्यक्तीच्या. आणि झाडावर राजहंसाने विचार केलाय, वाट सुरू आहे, वनातून चाललाय, आपल्याकडे काही काळ वास्तव्याला थांबलाय. मग आपलं एक काम आहे. काय काम आहे? त्याच्या अंगावर जी ऊन पडतंय ते ऊन रोखण्याचं काम आपलं आहे. पंख पसरले राजहंसाने, आणि पंख पसरून राजहंस झोपलेल्या व्यक्तीच्या अंगावर ऊन पडणार नाही याची काळजी घेतोय. परंतु झोपलेला व्यक्ती असा झोपला पांतस्त, विसरला आहे, पुढे चालत जायचं आहे, पुढचा प्रवास करायचा आहे. शांत झोप लागली. सायंकाळ होत आली. राजहंसाने उठवलं. उठवल्यानंतर राजहंस विचार करतोय, हे जर इथं मुक्कामाला राहिलं, आपल्याकडे याच्या अन्नाची व्यवस्था, इथं जवळ कुठं पाणी नाही, याच्या आधारात ते आपल्या पशुयोनीत काही घडू शकत नाही. ऐका, पशु असून जाणे. मग सांसारिक देहाला एक कर्तव्य सांगितलंय. दारात याचक आला, भिकारी आला, अतिथी आला, पाहुणा आला, ओळखीचा असेल नसेल, घोटभर पाणी द्या, वाणी चांगली वापरा आणि बसायला आसन द्या. किती घटना? 3 घटना सांगितल्या. काय काय? पाणी, आसन आणि वाणी. काय काय पाहिजे? पाणी द्यायचं. महाराज म्हणले दूध नका देऊ, ताक नका देऊ, सार घटना नका देऊ, परंतु कशाचे उपकार? ताकाचे उपकार तरी करा, तरी करा, ताकाचे उपकार तरी करा, ताकाचे उपकार तरी करा, तरी करा, ताकाचे उपकार तरी करा. नका घालू दूध जया मध्ये तारी, ताकाचे उपकार तरी करा, तरी करा. पंत हलत नाही, वाटसरू पुढे जात नाही. लक्षात आलं राजहंसाच्या, आज तो जात नाही. राजहंसाने काही फळं एकत्रित केली, काही पानं एकत्रित केलं, त्याचा द्रोण केला, खुणवलं पांतस्ताने. पांतस्ताला खुणावलं. काय? माझ्या मागं चाल, सरोवरापर्यंत नेतो, तळ्यापर्यंत नेतो, पाणी भर पात्रात, पाणी पे आणि घेऊन ये. फळं खाल्ली, रात्रभर मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी निघणार, उरलेली फळं सोबत घेतली आणि पुढं चालणार. पण चालणाऱ्याच्या लक्षात आलं, वाटसरूच्या लक्षात आलं, आपलं फळावर काय भागत नाही, भागणार म्हणले फळावर. मग पहा बरं, कृतज्ञ आणि कृतज्ञ बदल काय? कालच्या दुपारपासून जी व्यक्ती आपली काळजी घेते, पशुयोनीत आहे, राजहंस आहे, विद्वान आहे, परंतु वाटसरूने विचार केला, याला मारलं, याचं कवळं मांस भाजून जर सोबत घेतलं तर वाटचालीतले 2 दिवस निघतील.
गोडव्यात राजहंस पकडला, सोलला, वनात बाजला, बाजून त्याचं मांस सोबत घेतलं, पांतस्त पुढे निघून गेला. दरबारात राजा विचार करतोय, रोज येणारा राजहंस आहे, कथा सांगणारा राजहंस आहे, गोष्ट सांगणारा राजहंस आहे. 8 दिवस झाली येत नाही. सैनिकांना पाठवलं, शोधाशोध केली, राजहंस मिळत नाही. त्याची पंख मिळाली. पंख मिळाल्यानंतर काही काळी जागा दिसली. म्हणले इथं त्याला गतप्राण केलं. कसं केलं, काय केलं? राजाने उपाययोजना केली. सेवक सोडले, सांगितलं ज्याने राजहंसाची हत्या केली त्याला ताबडतोब पकडा. वनातच सापडला. कोण? वाटसरू. पांतस्त आणला, राजासमोर उभा केला. राजाने विचारलं, इमानदारीनं गुन्हा कबूल कर. कबूल केला. म्हणले महाराज, रात्रभर जिथं मुक्कामी थांबलो त्या वनात, त्या अरण्यात माझी आदरातिथ्य ज्याने केलं त्या राजहंसाला मी मारलं. मारून त्याचं मांस बाजून सोबत नेलं. राजालाही राग आला. पशु योनीत असणारा राजहंस, विद्वत्तेच्या घटना सांगणारा राजहंस नालायकाने मारला, यालाही जगण्याचा अधिकार नाही. राजाने सैनिकाला आदेश दिला, म्हणले याला फाशीची शिक्षा द्या. फाशी दिली. फाशी दिल्यानंतर सांगितलं, मालक करायचं काय याच्या देहाचं? म्हणले काहीच नाही, ही बॉडी उचलान गावाच्या बाहेर फेकून द्या. फेकून दिली. ऐका, याला अग्निडाग दिला तर जळून राखे. मेल्यानंतर हे पाण्यात पडलं, फुगून वर येणार, परंतु शापद तोडून खाणार. याचं विघटन अनंत प्रकारे सांगितलं. मग पशु पक्षाला, क्रूर गिधाडांना जर सापडलं तर मांस बोचून खातील, परंतु 8 दिवसापासून नगरीच्या बाहेर पडलेली डेड बॉडी आबा पशुही खात नाही. क्रूर गिधाडही जवळ येतात, वास घेतात, हुंकतात, कावळ्याचे गोळके येतात, पण तू शिवत नाही. कोणाला? बोला ना. झोपले काय तुम्ही? बोर झाले का? चहा सांगायचा थोडा? नाही. ऐका, अरे बापरे, राजाला बातमी कळाली, 8 दिवसापासून पडलेली बॉडी, कोणी तिची विल्हेवाट लागत नाही. पूर्वी नरभक्षक होती वनात. आबा राजाने पुन्हा आदेश दिला, सैनिकाला उचला आणि वनात नेऊन सोडा. नरभक्षक हे खातील, तोडून खांडून खातील. रघुभाऊ वनात नेऊन सोडलं, पण नरभक्षकही त्या बॉडीचं काही करत नाही. राजाने नरभक्षकांना विचारलं, कारण काय? म्हणले जीव शरीराची प्रीत होती तोपर्यंत, देव काय धर्म काय कळाला नाही, सोडा. परंतु केलेले उपकार न जाणणार आहे, केलेले उपकार न मानणार आहे, की ज्या नास्तिकाने वाटेत मदत करणारा पशु योनीतील मारून खाल्लाय. पशु पक्षाला ज्ञान आहे त्या जिंदगीत काय केलं म्हणून हे मेल्यानंतरही आपल्या उपयोगाचं नाही. मग जो कृतज्ञ वागला त्याचा स्वीकार पशु पक्षी करत नाही, राक्षस करत नाही, नरभक्षक करत नाही. मग आपला स्वीकार करण्याकरता आपल्याला एकदा ऋण फेडावं लागेलच. कोणाकोणाचं? देवाचं, साधूचं, आई बापाचं. म्हणून आईच्या अनुषंगाने श्राद्ध का करायचं, पुण्यस्मरण का करायचं, हरिकीर्तन का करायचं, पिंडदान का करायचं, ज्ञानदान, दानार्जन का करायचं, शक्ती प्रदर्शन नाही, पालनीय तत्व येते. शरीर संबंधाची अनंत नाती आहे. याला भाऊ आहे, याला बहीण आहे, याला आजी आहे, याला मामी आहे, याला काका आहे, याला काकू आहे, हर एक नातं आहे. परंतु महाराज म्हणले या शरीर संबंधाची नाती अशी आहेत, गोपनीत घातलेला दगड आहे. शेतकऱ्याने गोपनीत दगड घातला, गरगर फिरवला आणि पिकाचा संरक्षण करत असताना गोपनीत फेकलेला दगड पडतात. दाणे टिपायला आलेली पक्षी जशी भुरकून उडून जातात, तशी शरीर संबंधाच्या नात्यातली दूरची होतात. केव्हा? स्वार्थापोटी सगळी जवळची आहे. पुरावा ऐका, शरीर संबंधाचे नाते, शरीर संबंधाचे नाते, शरीर संबंधाचे नाते, शरीर संबंधाचे नाते. घोरड्या उडवी शेताते, घोरड्या उडवी शेतात, घोरड्या उडवी शेतात, घोरड्या उडवी शेतात, घोरड्या उडवी शेतात, घोरड्या उडवी शेतात. शरीर संबंधाचे नाते, बोरड्या बुडवी शेतात. अशी संगत सर रोज पाहिजे. पण काय होतं,
VIP पार्लमेंट कधी मध्ये भेटत आणि रोज गल्लीत क्रिकेट चालत त्याच्यामुळे अवघड होतं हाय काय नाही सगळं जाम झाले यांच्या ताब्यात येत आता आहे का शरीर संबंधाची नाते भाऊ आहे भाऊ भावा भावातलं प्रेम आहे कुठपर्यंत वैचारिक सलोखा स्थिर येतो पर्यंत भावा भावातली विचाराची पातळी कमी अधिक झाली प्रेमात बदल झाला जुन्या लोकांची म्हण उदायला आली सख्खे भाऊ बोला ना काय झाली बहीण भावातलं प्रेम आहे तुमच्या जवळून गेला महामार्ग कोणता हा राहिलं का नाही मागे पुढे झालं बाप मुलातलं प्रेम आहे स्वार्थ आहे बापाची अपेक्षा आहे बापाची इच्छा आहे माझ्याही पुढचं भविष्य माझ्याही पुढचं आयुष्य माझ्याही पुढचा काळ कुळाचं नाव उच्चांकाला नेणारं माझं पोरगा असावं पण त्याची परिस्थिती बदलली त्याचा काळ बदलला वाईट मार्गाला लेकरू गेलं बापाचे न पोराचे खटके उडाले पण आई काय असते तिच्या प्रेमात निस्वार्थीपणा आहे निस्वार्थी निष्प्रोह निर्लोभ निर्हेतू निरापेक्ष प्रेम करणार करीला भावी ना प्रीती करीला भावी ना प्रीती करीला विनो प्रीती करीला करीला भावीन प्रीती कळवळा शब्द वापरला तुकोबरायने का वापरला माहिती याला एकमेव कारण आपल्याला देह मिळाला परंतु आपली स्थापिती तिच्या उदरात झाल्यानंतर 9 महिने तिनं ओझं वागवलं नुसतं वागवलं नाही आपल्याला जन्म देताना मरणासन्न कळा सोसल्या किती जाऊन आली यम दरबारात परत रिटर्न झाली मरेपर्यंतच्या कळा दिला ना आपल्याला जीवदान दिला जीवदान दिल्यानंतर आपला चेहरा पाहिला आपलं मुख पाहिलं एवढं दुःख विसरली ती कोण आहे आई आहे आणि तिला आपला जेवढा कळवळा आहे का कळवळा आहे मरणासन्न कळा सोसल्यात आपल्या करता म्हणून आईशी कळवळे अशी जाती आता ऐका माय बाप आपण उच्च शिक्षित आहेत पदवीधर आहे परदेशापर्यंत गेला परराष्ट्रापर्यंत गेलात ह्या परिस्थितीत आहे त्या प्रभागात आहे त्या परिक्षेत्रात उच्चांकाला गेलात मॉडर्न झालात मान्य आहे परंतु आपली आई अनपड आहे अलिखित आहे अशिक्षित आहे दिसायला काळी आहे वागायला भोळी आहे कपाळभर कुंकू आहे नाही कुंकू आता बुक्का लावलेला आहे जशी आहे तशी बरी हो का मानल्या स्वरूपात नाती वेगळी निभावण्याकरता वेगवेगळी माणसं आहे परंतु आई ती आई जैसी तैसी मालवारी माना येरी मानिल्याचा माना येरी मानिल्याचा जैसी तैसी मालवारी माना येरी मानिल्याचा माना येरी मानिल्याचा शास्त्राने संत मालिकेने एक आपल्याकडे पडलेली रूढ म्हण खोडून टाकली आबाच्या प्रमाणाने कोणती आहे का आपल्याकडे जुन्या लोकांची एक म्हण आहे माय मारावी कोण उरावी मावशी नाही रमणार का रमणार नाही महाराज म्हणतात ती जशी आहे तशी बरी आहे माना येरी मानल्या ते सख्या भाऊ नाही चुलत भाऊ आहे चुलत नाही आते भाऊ आहे आते भाऊ नाही मामे भाऊ आहे मामे भाऊ नाही सगळेच नसले कोणी गुरु भाऊ करता येईल परंतु आई ती आई जैशी तैशी मायवरी माना येरी पालनीय तत्वातील स्रोते देवाने अवतार धरला आई हे माध्यम स्वीकारावं लागलं राम अवतारात कौशल्य माध्यम कृष्ण अवतारात 2 विस्तारात धरावं लागलं कसं देवकीने वाहिला यशोदेने पांडवाचा बंदीजन हो निया राहिला जगाच्या मालकाला देखील तिला छेद देता आला नाही का ते पालनीय तत्व आहे
कसं तत्व आहे ऐकायचं का 2 मिनिटं. तिच्या उदरी पदरी जन्माला आलेलं बाळ लेकरू अपत्य देताना देवाने काय पूर्व पाप असेल पुण्य असेल त्या न्यायानं दिलेलं लेकरू कसं आहे माहिती आहे. कदाचित अंध आहे, जन्मांध आहे, अपंग आहे, पांगळ आहे, मुक आहे, मुक अनर्गळ आहे. जन्म झाल्यानंतर घराण्यात थोडीशी नाराजी झाली, नातेवाईकातही झाली. कसं लेकरू जन्माला आलं बा, जन्मांध आहे, अपंग आहे, मुक आहे, पांगळ आहे. थोडा तिटकारा झाला. कोणाला? घरातल्यांना झाला, नातेवाईकाला झाला, साहेब गावच्याला झाला. पण तिच्या उदरी पदरी जन्माला आलं ना, तिच्या जीवाच्याही पलीकडे तिला प्रिय आहे. कसं आहे ते? अंध पांगळ कसं असू द्या, पण तिटकारा भावकीनं केला, तिटकारा घराण्यानं केला, तिटकारा गावानं केला, पण जीवाच्याही पलीकडे. जीवा परीस बाळ आवडे माते, जीवा परीस बाळ माते आवडे, जीवा परीस बाळ आवडे, जीवा परीस बाळ मुके अनर्गळ आंधळे पांगळे, मुके अनर्गळ आंधळे पांगळे, मुके अनर्गळ, आंधळे पांगळे, मुके अनर्गळ, आंधळे पांगळे, मुके अनर्गळ, जीवा परीस बाळ आवडे वाटे, जीवा परीस बाळ आवडे वाटे, जीवा परीस बाळ आवडे वाटे, जीवा परीस बाळ आवडे वाटे. मी काय बोलतोय त्याला योग्यतेचा पुरावा दिलाय आबांनी. तिच्या उदरी पदरी जन्माला आलेलं बुळ अंध पांगळ मुक अनर्गळ, परंतु जीवा परीस बाळ माते आवडे. कसं आवडतं? आंधळे पांगळे मुके अनर्गळ, जीवा परीस बाळ माते आवडे. आवडतंय तिला का? निस्वार्थीपणा आहे तिच्या प्रेमात. देवाकडे भेदे साहेब. कोणाकडे भेदे? आज आईच्या स्वभावाचं दिग्दर्शन केलं मेजर साहेब. का केलं माहिती आहे? देवाला आवडीचे बघताय. दुर्जन राक्षस देवाला आवडत, अधर्मी आवडत नाही, कुकर्मी आवडत नाही. देवाला आवडतात वैष्णव वारकरी, त्याची भक्त आवडतात देवाला. पण आईचं असं नाही. तिच्या उदरी पदरी जन्माला आलेलं मूल चांगलं आहे, चांगला व्यवहार आहे, त्याचं अंतकरण चांगलं आहे, नाती जपणार आहे, गावात कोणाशी वैर नाही, मितभाषी आहे, सोज्वळ स्वभावाचा आहे. असं लेकरू आईला आवडेल. नाविन्य नाही, नवलाव नाही, त्याचा विरोधाभास. नाण्याला किती बाजू असतात? 2. एखादं लेकरू तिचं असं आहे, कसं? वाईट आहे, वाईट, कुकर्म करणार आहे, नास्तिक आहे, आपल्या भाषेत नालायक आहे, तरी देखील तिला आवडीचं आहे. का आवडीचं आहे? त्याच्याही भविष्याकरता देवापुढे पदर पसरणारं पात्र म्हणजे आई आहे. मातीची या चित्ती अवधी पावकाची व्याप्ती, देह वितरे आपुला जवळी घेताची न गेला. मातीची या चित्ती अवधी पावकाची व्याप्ती, वितरे आपुला जवळी घेताची न गेला. वेदाचं पहिलं प्रमाणभूत वाक्य आहे काय? मातृदेव नंतर पितृदेव. मग का 2 धरले आधी? याला एकमेव कारण एक पालनीय तत्व आणि एक संरक्षणीय तत्व आहे. परंतु आज तत्व मांडायचे पालनीय. आबांनी गोड दाखला दिला. मातेची या चित्ती अवघी बालकाची व्याप्ती. देवाकडे भेदे, आईकडे नाही. देव राक्षसाचा नाश करतो, दुर्जनाचा संहार करतो, भक्ताचं रक्षण करतो. ओ जब जब होई धर्म के हानि, बाढ़ही असुर अधम अभिमानी.
जब जब होय धर्म की हानी, धर्माला ग्लानी आली, पापाचा भार वाढला, देव अवताराला येतो, राक्षसाचा नाश करतो. पण आईकडे भेद नाही, देवाकडे भेद. देवाला आवडतात भक्त, भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी सवारी. भक्ता कारेने येणे घेतली से आळी, 10 गर्भवास सोसिले वनमाळी. हृदयी धरुणी तुम्ही याची केडावया न्यावो नाटका राजे नाव भरी भक्ता कारणे येणे घेतली से आळी, 10 गर्भवास सोसिले वनमाळी. गोड दाखला दिलाय. देव अवताराला येतो, पण त्याचाही कार्यकाल भेदन सांगितला. आईकडे भेद नाही. थोडा महाभारताचा इतिहास अभंगाची भूमिका कळण्याकरता. दुर्योधन मारावा, उपाययोजना कोणाची आहे? देवाची आहे. कोण मारावा? कसं आहे माहिती आहे? घराण्याची सून भर सभेत नेऊन विवस्त्र करणार आहे, ज्याच्यामुळे 99 भावाचं जीवन धोक्यात आहे, ज्याने कुळ कलंकित केलंय, ज्याच्यामुळे सगळी मारणारी माहिती आहे. असा नास्तिक दुर्योधन मारावा, अपेक्षा देवाची आहे. पण असं नालायक कार्ट जन्माला आलंय, ते कार्ट जगावं इच्छा कोणाची आहे? कोणाची आहे? त्या आईचं नाव काय आहे? बोला ना. गांधारी. त्या आईकडे अपेक्षा व्यक्त केली रघुभाऊ एकदा. कोणी? त्याच लेकरानं, त्या मुलानं. आई, धर्मराजा सांगतोय तुझा देव वज्रदेही होईल. कधी? डोळ्याची पट्टी सोडून तू मला निहाळलं तर. म्हणजे बाळ, डोळ्याची पट्टी काय? अग्निकाष्ठा घ्यायला तयार आहे कधी. पण येताना दिगंबर ये, विवस्त्र ये, नग्न ये. निघालं दुसऱ्या दिवशी लेकरू. कसं? नग्न निघालं, विवस्त्र निघालं. देव आडवे झाले, म्हणले दुर्योधना बाल्यावस्थेत होता, बालपणात होता, लहान होता, तोपर्यंत आई समोर नग्न गेला काय? दिगंबर गेला काय? विवस्त्र गेला काय? हरकत नाही. पण तारुण्यात आई समोर लेकराने तसं जाऊ नये. मग लाज राखेल एवढं तरी बांध. गेलं ना बांधून. लाज राखेल एवढं बांधून गेलं. सांगितलं आई मी आलो. आई मी आलो हा शब्द ऐकल्यानंतर आईनं डोळ्याला बांधलेली पट्टी सोडली. पायाच्या नाकापासून डोक्याच्या केसापर्यंत निहाळत असताना, निरखत असताना नालायक कार्ट आईला विचारतय, आई मी झालो वज्रदेही. झालाय बाळ. कमरे खालचं अंग जप. का जप? जेवढ्या अंगाला वस्त्र बांधून आला तेवढं अंग कोमल राहिलं. मला मांडायचं काय? दुर्योधन मारण्याकरता उपाययोजना देवाच्या आहे, परंतु घराण्याची सून विवस्त्र करणारा, 99 भावाचं जीवन धोक्यात घालणारा, कुळ कलंकित करणारा, एक सच्चा एक झूठा, सच्चा एक झूठा, सच्चा तो वैकुंठ जावे, सच्चा तो वैकुंठ जावे, झूठा नरक में बैठा, सच्ची बात कभी स्वभावाचं दिग्दर्शन केलं. आजच्या दिव्य अक्षरात का केलं महत्वाचं आहे का? हा 14 वर्षाचा वनवास भोगला भगवंताने. कोणी? रामरायाने.
आणि वन बघून भरताला दिलेल्या तिथीला जर गेलो नाही तर भरत देह त्याग करणारे जुन्या देवडीकराच्या गाथेत एक प्रमाणे आबा मला आठवलं म्हणून मांडतो बरं. आला अयोध्येचा राजा तुका म्हणे स्वामी माझा. रामराया वनविहार करून आले, वन भोगून आले, वनवास भोगून आले. पहिलं दर्शन आईचं घेतलं. कोणत्या आईचं? वा, तुम्ही होते काय तिथं? त्यांचं नाव त्याचे ना, हा गाथाच त्यांची आहे का? रघुकुळातले माणूस येते. वा 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 वा, टाळी वाजवा एकदा रघु भाऊ. असा जाणकार माणूस पाहिजे. बाटलीत पाणी वाटत असताना सांगितलं असं हा ते आता जुनं काढायचं नाही इथं. मागे झाले ते पाहू नका. हा असं पुढचं चालायचं आपल्याला. आता ऐका कुठपर्यंत आलं तुम्ही म्हणा. तू आवर 12 वाजत आली तोय सारखीला येऊन गेली इकडं. कुठपर्यंत? वा 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 वा. भगवान परमात्मा वनवास बघून आले. पहिलं दर्शन घ्यायला गेले त्या आईचं, ज्या आईनं उद्या राजगादी मिळणार आहे, राजसिंहासन मिळणार आहे, राजवैभव मिळणार आहे, राजवस्त्र परिधान करायची, राजमुकुट डोक्यात घालायचा, राजा म्हणून जयघोष होणार. अवघ्या आनंदात विरजन घातलं. राजवस्त्र सोडून द्यावं लागली आबा. आणि अंगाला देवाला अंगावर वलकल परिधान करून वनात जावं लागलं. कोणाला? वश्री बदल कर राज के वलकल पहने आज. वश्री बदल कर राज के वलकल पहने आज. बन के है तू मिलने चले माता के दरवाजे. राजा राजा रंग बने ओ देखो राजा रंग बने ओ देखो राजा रंग बने. अनुमति माँ के माता से किने दंड प्रणाम. अनुमति माँ के माता से किने दंड प्रणाम. माँ का चिपा करके राम चले बनवास. राजा रंग बने ओ देखो राजा रंग बने ओ देखो राजा रंग बने. उद्या राजा म्हणून जय जयकार. परंतु अवघा आनंद त्यात विरजन घालणारी आई. राजा रंक बनी आहे की नाही? आबा नाही जमायचं ती या जन्मात तरी आहे की नाही? खूप प्रयत्न केले तरी प्रकाश बा. पण ते असं आहे ज्याला नाही स्वर त्याला बॉम्ब लायचा लई जोर. तुम्ही कोणी नसल्यावर मी सगळे ट्राय करून पाहतो. हे नसले पाहिजे फक्त आहे की नाही? मी असल्यावर आपलं फक्त गाडी चालवायची सरळ, पंचायती करायच्या नाही. ऐका मग भगवान परमात्म्यानं ज्या आईनं 14 वर्ष वनवास भोगायला लावलं, ज्या आईनं घराण्याची सून अनवाणी पायाने वनात जायला लावली, ज्या आईनं अयोध्येचा आनंदात सगळं विरजन पाडलं, भावाभावात ताटातूट केली, ज्या आईमुळे पितृछत्र हरपलं. परंतु भगवान परमात्मा वनवास बघून आल्यानंतर त्या आईच्या दर्शनाला निघाल्यानंतर भरताने अडवलं. देवा नका घेऊ त्या आईचं दर्शन. दर्शन घेण्याच्या योग्यतेची नाही, दर्शन घेण्याच्या लायक नाही. का नाही? ज्या आईनं आपल्या भावाभावात ताटातूट केली, ज्या आईनं अयोध्येत आनंदाची वार्ता 14 वर्ष येऊ दिली नाही, अशी ती आई कलंकित आई आहे. परंतु भरताचा आणि श्रीरामाचा संवादाच्या कीर्तनात ऐका अभंग पूर्ण होईल. भगवंत सांगतायत, भरता ज्या आईला तू दूषण लावतोय, ज्या आईला तू कलंकित समजतोय, ज्या आईला तू लांछन लावतोय, त्या आईचे माझ्या जीवनात उपकार ऐक. आईनं माझ्या कैकईनं मला वनात धाडलं नसतं तर ऋषी महात्म्याची मला दर्शन झाली नसते. राक्षस योनी संपुष्टात मला आणता आली. माझी सीता माझ्याकरता किती त्यागी भूमिका स्वीकारू शकते. सीता कळाली मला फक्त कैकई आईमुळं. लक्ष्मणाचं माझ्या प्रती किती प्रेम आहे कळालं फक्त कैकई आईमुळं. भरता राजगादी तुझ्या ताब्यात होती तरी देखील राजसिंहासनावर पाऊल न देता नंदीग्रामून आणलेली पादुका ठेवून तू राज दरबार स्वीकारला, सांभाळला एक सेवक म्हणून. तूही किती आज्ञाधारक कळालं फक्त ह्याच आईमुळं, ज्या आईला तू कलंक लावतोय. याही पुढचा ऐक भरता. रघुकुळात माझाही जन्म आहे, रघुकुळात तुझाही जन्म आहे, रघुवंशातले आपण. आपल्याकडे एक नेम आहे, आपल्या कुळाची परंपरा आहे, प्राण गेला तरी 72. ओ रघुकुली रीति सदा चली आई.
धाकट्याचा संवाद आई ऐकते ज्या आईनं वनात धाडलेला आहे. आई बोलते देवा केलेल्या वाईट कृत्याचा पुन्हा समाचार घेऊन कलंकित झालेलं काम पुन्हा त्याचा आलेख वाचू नको. नाही आहे खरंच तुझ्यामुळं रामाचा रामचंद्र झालाय. उपकार तुझे आई. ती आई बोलते कोण कैकई. देवा तू मला जर मानत असेल मला आईचा दर्जा देत असेल तर या अवतारात तू अवतार घेताना कौशल्याच्या उदरी घेतली. उद्या ती पवित्र पावन तिथी आहे. राम कुणाचा कौशल्याचा म्हणून ओळखले जाईल. पण माझी कुस कलंकित आहे. पुढं कधी अवतार घेशील तर माझ्या उदरी पदरी घे. सांगितलं आई या अवतारात शक्य नाही कारण प्राण जाये पर एक पत्नी एक बाणी एक वचनी ठरलंय. पुढच्या अवतारात मी तुझी इच्छा पूर्ण करेल. तेच रामराया कृष्ण वंशात कृष्ण जन्मात देवकीच्या उदरी आणि पुन्हा भरण पोषण करायला कुणीकडे गेली यशोदेकडे. का तीच देवकी म्हणजे कैकेयी आहे. तीच यशोदा म्हणजे कौशल्या आहे. मग देवाने सावत्र आई रपली. ध्यानपूर्वक ऐका. कोणती आई? ज्या आईनं 14 वर्ष वनवास भोगायला लावला. ज्या आईनं 14 वर्ष राजगादी पाहू दिली नाही. ज्या आईनं भावाभावात ताटातूट केली. ज्या आईमुळं पितृछत्र हरपलं. अशाही आईचा स्वीकार करून तिला मातेचा दर्जा देऊन तिची अपेक्षा तिची इच्छा पूर्ण केली. प्रथम प्रणिपात तिला केला. कोणी? देवाने. आईचा स्वभाव काय असतो माहितीये? पशुयोनीत एक आई आहे विंचविन. ऐका बरं कोणती आई आहे? विंचविन. त्या विंचविनीला एका टायमाला 5-7 पिल्लं येतात. किती जन्मात येतात? 5-7 पिल्लं. ती 5-7 पिल्लं परंतु भगवान परमात्म्याने आबा त्या आईला स्तन निर्माण केलं नाही. कोणाला? विंचविनीला. मुलं भुकेनं व्याकुळ झाले का आईकडे पाहतात आणि आई मुलाकडे पाहते. करणार काय? ऐका 2 मिनिटात. ती आई त्या मुलांना त्या पिलांना स्वतःच्या पाठीवर घेते. भुकेने व्याकुळ झालेली पिलं आईची पाठ कुरतंडतात. इतकी कुरतंडतात की आईचा देह संपुष्टात आणतात. खाऊन टाकतात आईला. कोण? विंच. खाऊन टाकतात. परंतु आनंदाने देह त्याग करते. तिचं नाव आई आहे. मग तुकोबाराय म्हणतात पीडा बाळालाय, व्याधी बाळालाय, दुःख बाळालाय. पण बाळापेक्षा मुलापेक्षा लेकरापेक्षा आपण दुःखात आहे ना त्या दुःखाची छटा आपल्याला जितकी भासत नाही त्याही पेक्षा दुःखाची छटा कोणाला भासते? तर म्हणून महाराजांनी दिव्य अक्षर निर्माण केली. काय? जिचे पिढे बाळ अनिल महाराजांनी काय? जिचे पिढे बाळ प्राण तियेचा विखळ. एक सिद्धांत देतो आबा फक्त. कसा आहे आईचं देह? आई काय असते? दातृत्व काय? मातृत्व काय? त्यागी भूमिका काय? व्याधी पीडा लेकराला बाळाला, दुःख तिच्या मुलाला, त्रास जास्त तिला आहे कळाल्यापासून. कसा आहे का?
शास्त्रात एक घटना अशी आहे रघु महाराज, मुलगा जन्माला आला पण इतका विपरीत आला ना कदर दो माणसाच्या योनीत नाही आणि पशुच्या योनीत नाही. 2च मिनिटात ऐका कसं आहे माहितीये. 4 हाताचं लेकरू आहे. किती हाताचं? 4. 3 डोळ्याचं आहे. किती डोळ्याचं आहे? 3. बाळा महाराज जन्माला आल्यानंतर बाळ नैसर्गिकरित्या आधी डॉक्टर त्याला रडवतात. काय करतात? रडवतात. चिमटा घेतात, मारतात, हाणतात. आधी काय करतात? रडवतात. हा पण ती रडलं नाही, गाढवा सारखं ओरडलं. कसं ओरडलं? गाढवा सारखं. आई आहे ती आई. पण बापाने विचार केला, ज्या बापाचं, त्या आईचं नाव आहे सुरतेश्वरी. राणी आहे त्या, पवित्र कुळातील आहे, भगवंताची आत्या आहे. कोणाची? कृष्णाची आत्या आहे. बापाने विचार केला 4 हातात आहे, 3 डोळ्यात आहे, गाढवासारखं ओरडतंय, गाढवासारखं रडतंय, आपल्या कुळाला कलंकित करणार आहे, ठेवण्यात मजा नाही. त्याची आई काय म्हणेल सोडून द्या. लेकरू उचललं गावाच्या बाहेर नेलो. कशाला? पुरणार, फेकणार, ताडण करणार. आकाशवाणी झाली, सांगितलं राजा तू याला मारण्याचा किती प्रयत्न केला तरी तुझ्या हातून हे मरणार. याचा मृत्यू कोणापासून आहे? ऐक, याला ज्याच्या मांडीवर दिला असता 3 डोळे आहेत ना, ललाटीवरचा 1 डोळा गळेल. 4 बाहूत ना, 2 बाहूत रूपांतर होईल. ज्याच्या मांडीवर दिला असता मानवी देह योग्यतेचा समर्पक दिसेल त्याच्या हातून याचा मृत्यू आहे. राजाला झालेलं विपरीत बाळ, दमघोष राजाला, सुरतेश्वरी राणीला लोक पाहायला यायची. लोक पाहायला आली, मंजूरचे येऊ, डुबेरचे येऊ, दहीवडीचे येऊ, उजनीचे येऊ, पोहेगावचे येऊ, कुठले आले तरी मांडीवर बाळ द्यायचं. बाळ मांडीवर दिलं का राजन राणी पाहिजे. पोहेगावकर काय होईल बा, काहीतरी 1 डोळा गळून पडेल, 2 भाऊ जातील, आहे का नाही. म्हणजे 4 हाते तर 2च राहतील. पण आत्याला झालेलं विपरीत बाळ 12 वाजता पाहायला आला देव. 12 वाजले होते ना, आणि देवाने आते भाऊ मांडीवर घेतला. कुणी? देवाने. देवाने आते भाऊ मांडीवर घेतल्याबरोबर ललाटीवरचा 1 डोळा गळाला, 2 बाहू गळाले. आत्या सुरतेश्वरीनं देवा पुढे पदार पसरला. देवा तुझी आत्या म्हणून बोलत नाही, तुझं माझं नातं आहे म्हणून बोलत नाही, पण हे माझं जी लेकरू आहे ना त्याचं मरण तुझ्या हातूने मी आकाशवाणीत ऐकलंय. माझी अपेक्षा अशी आहे, तुला काय उपाययोजना करायची ती कर, पण माझ्या लेकराला मारू नको. कोण बोलते? आई बोलते. आई कोणा करता बोलते? लेकराचं नाव आहे शिशुपाल. काय नाव आहे? शिशुपाला करता पदर पसरणारी आई आहे की ज्या आईला माहिती आहे आगामी काळात त्यालाही जायचं आणि मलाही जायचंय. देवाने तोच उपदेश केला. पुढं सांगितलं, आई आत्या तू जरी किती म्हणली तरी यालाही थांबता येणार नाही, मलाही थांबता येणार नाही. 12:30 वाजली म्हणजे आवरलं पाहिजे सगळं, निदान पहिली पंगत झाली पाहिजे. म्हणजे थांबता येणार नाही. परंतु ऐक, तुझी अपेक्षा आहे ना योग्य असे. किती अपराध? हा, परंतु पांडवाच्या राजशिव यज्ञात काय घडलं पुढचं तुम्हाला माहिती. मला मांडायचं काय? 3 डोळ्याचं लेकरू आहे, 4 हाताचं लेकरू आहे, गाढवासारखं ओरडणार आहे. मरण त्याचं कळतं, पण त्या मरणाची स्थापिती थांबवण्याकरता, उपाययोजना करण्याकरता पदर पसरणारी आई आहे. कोण आहे? आई. प्राणतीचा विखळ सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ। ओ माँ से बढ़कर कोई नहीं है, माँ से बढ़कर कोई नहीं है। वो देती सबसे
आबांनी गायलं, सबसे बडी है माँ, सबसे बडी है माँ. बस एवढंच जमत. दाजी याच्या पुढचं नाही. ऐकून ऐकून चालू आहे बरं. तशी ट्युशन चालू आहे पण विद्यार्थी थोडा जडी मी. ऐका आता किती उपकार आहे तिचे. आई ग थोर तुझे उपकार, आई ग थोर तुझे उपकार. 9 महिन्यानी 9 दिवसांनी कृतार्थ केले जन्म देवोनी, दिले मला संस्कार. आई ग थोर तुझे उपकार, आई ग थोर तुझे उपकार. पालनीय तत्व आणि संरक्षणीय तत्व किती महत्वाचं आहे का. माया प्रीती प्रेम करणारे, जवळ दिसणारे, सलगीचे अनंत नाते आहे. पण सगळी सुखात आहे, दुःखात कोणी नाही. सुखाधावतील सगळे, दुःखा लागी आई. सुखाधावतील सगळे, दुःखा लागी आई. आई बिन माया विश्वात नाही, आई बिन माया विश्वात नाही. काय करते आई ऐका. हाताचा पाळणा केला नेत्राचा दिवा, घेई कुशीत ग तानुल्या या जीवा. गोड गावोनी अंगाई बाळा धोका देई, गोड गावोनी अंगाई बाळा धोका देई. आई बिन माया विश्वात नाही, आई बिन माया विश्वात नाही. होन परिवाराने 1 वर्षानंतर म्हणावं, सोडून या गेली आई आम्हाले कराना. आई 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 आज म्हणू मी कुणाला. काय असते आई. आपण शास्त्रातली आई ऐकली कशी. दुर्योधन मारण्याकरता उपाययोजना देवाच्या, पण जगावा इच्छा आईची. सावत्र आई आहे, दुःख देणारी आई, तरी देखील देवानी जपली. पीडा बाळाला, व्याधी बाळाला, भूक बाळाला, ती भूक शमवण्याकरता देह त्याग करणारी आई. प्राणतियेचा विखर. म्हणून महाराज म्हणले तिचा असा स्वभाव आहे. कसा. सूत्र कसं आहे पा. लेकरू आणि ती बाल्यावस्थेत जवळचं असं नाही. बालपणात आपण लहान होतो ना, लहान थोडे कळते झालो, आपली आई जर आपल्याला दिसली नाही ना, आपण रडायचो, चिडायचो, हातपाय खोडायचो, मोठ्यानं कावर करायचो. मग आपली आजी काय म्हणायची माहिती का. ए सुनबाई हातातलं काम राहू दे, पहिलं काय कर, याला घे. कोणाला. हा आपल्याला. मग आपण आपली आई पाहिली का आपलं रडणं बंद. कुठपर्यंत सलगीची आपल्याला ती जवळ लागती, समोर लागती. कुठपर्यंत. हा असं मोकळं काम पाहिजे. हे जमलं बा ऐका, हे रोज संघ पाहिजे. हा ऐका. कुठपर्यंत. आईच्या साक्षी ती एकदा भर तारुण्यात बाई आली का आपल्याला आई नको. कोण पाहिजे. कोण कोण पाहिजे. हा आबा दोहा गात असतात कबीर महाराजांचा. काय. मग सगळा बहुमान तिलाच. कोणाला. बायकोला. परंतु महाराज म्हणतात तिचं सूत्र असं आहे. बालपणात तिनं सांभाळलं, भर तारुण्यात देखील विकारी म्हणे आपलं, पण त्याच्यावर पडदा टाकला. कसा माहितीये. कायद्याच्या कचाट्यात जर सापडले ना, कोर्टाच्या, कायद्याच्या, डिपार्टमेंटच्या, चुकीचं पाऊल पडलं, कोर्ट, कायदा, डिपार्टमेंट, पोलीस खातं आपल्याला क्षमा करणार नाही. गावात चुकीचं झालं 10 वेळा लोक सहन करतील, 11 वेळेस एकत्रित येऊन लोक आपला समाचार घेतील. पण कसाही अपराध करा, कसाही गुन्हा करा, असंख्य अपराधाला क्षमा करणार मायालय नाही, ते न्यायालय. निर्दोष सोडवणार कोर्ट आहे आपल्याला. कसाही गुन्हा असू द्या. कोणी ती आई. म्हणून तिचा स्वभाव कसा. समातेचा स्वभाव, समातेचा स्वभाव, तिचा मातेचा स्वभाव, आईचा मातेचा स्वभाव, आईचा मातेचा स्वभाव,
तिच्यापासून, व्हायला राहा तिच्यातून, बोलू नका तिच्याशी, पाहू नका तिच्याकडे, परंतु आपण तिला दिसलो ना सुखी ती सुखी आनंदी आहे. स्वभाव कसा आहे? सूत्रधोरी एक जीव. हा श्यामजी महाराज तुमच्या करताय आता बरं. किती सूत्रधोरी एकत्रित आहे. भैरवीत जायचं का डायरेक्ट? बरं जमलं, काय अडचण नाही. पूज्य श्री महाराजही आले, आमचे राघवेश्वरानंद गिरीजी महाराज, त्यांची देखील उपस्थिती आहे का आता आठवून घेऊ. सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. महाराज की जय. ऐसा मातेचा स्वभाव, सूत्रधोरी एक जीव. बाळाला काय व्यथा आहे, काय व्याधी आहे, काय दुःख आहे, काय संकट आहे, तिच्यापासून किती लुप्त ठेवा, किती झाकून ठेवा, किती लपवून ठेवा, पण तिला ज्या दिवशी कळाली ना, कळाल्यानंतर तिचं अंतकरण दुःखी आहे. लेकरू सुखात आहे, तिचं मूळ सुखात आहे. सुखाची विश्रांती उमटे मातेची याचिती. बरं महाराज, पालनीय तत्व आम्हाला कळालं, आम्ही ते जपणार, आम्ही ते जाणणार, त्याची सेवा करणार आहे. तोपर्यंत सेवान गेल्यानंतर मनवायचं जसं श्राद्ध तसं पुण्यस्मरण मरणोत्तर विधी देखील करणार. परंतु ते कळून देणारे उपकारी स्रोत कोण असेल तर ती संत आहेत. संत कशी? तुका म्हणे संत, तुका म्हणे संत, तुका म्हणे संत. जीव
स्वभाव कळून दिला. अशोकजी महाराज तुवर आहेत, आमचे हनुमंतराय आहेत, सगळ्या मंडळीची कोटी ऋण, रविदादाची कोड सिस्टीम, आमचे उद्धव बापू आहेत. सरांनी गोड असा माहोल जमवून आणला. या परिवारालाही द्यावेत एवढे धन्यवाद. कुठली बागवा बागवी नाही, काटकसर नाही, उणीव नाही. तो का म्हणे पितृ पूज्य बाबाजी आहेत, त्यांची आपल्याला अमृत वचन 2 मिनिटं ऐकायची. हात उंच करा सगळी मंडळी, भजन करूया आणि थांबूया. हरि विठोबाय रखुमाई, हरि जय जय 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 जनार्दनाय ओम जनार्दनाय सद्गुरु स्वामी जनार्दनाय ओम जनार्दनाय सद्गुरु स्वामी जनार्दनाय ओम जनार्दनाय ओम जनार्दनाय सद्गुरु स्वामी जनार्दनाय जनार्दनाय ओम जनार्दनाय गुरु स्वामी जनार्दनाय जनार्दनाय ओम जनार्दनाय गुरु स्वामी तेरे दिग्गज गायक स्वर सम्राट हरिभक्त परायण रविदास महाराज जगदाळे हे या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचे होन परिवाराकडून मी आभार मानतो.